आपलं कामच अडणार नाही, प्रत्येक क्षेत्रातले लोक आपल्याकडे पाहिजे. तसेच बघा, धन्यवाद करतो मी आपले ग्रेट सिनियर ग्रेट आपल्या सर्वांचे महागुरु, डायमंड एक्झिक्युटिव्ह, BMW ऑनर, हार्वेस्टर नंबर 1 चे ट्रेनर. आणि मी तर म्हणतो त्यांना नेहमी एक माणसातला देव माणूस. कारण माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा जर कोणी म्हणलं असेल तुझी गाडी बी येईल आणि तुझं घर बी येईल, तर पहिलं व्यक्तिमत्व ते. तसेच माझी प्यारी टीम, तुम्ही सर्वजण एवढं प्रेम दिलं, तुमच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या. बघा, आज आपण सर्वजण नशीबवान आहोत. सारखा बॅनर भेटलाय, सारख्या पवित्र ठिकाणी तुम्ही सर्वजण. नवीन जरी कोणी आला असलं तर ती नशीबवान आहेत मी म्हणेन. दुसरी गोष्ट, आपण मायला समजून घेण्यावर समजदार आहोत. तुम्ही नशीबवान आहोत आणि आपल्याला जबरदस्त असा पेटर ग्रुप ब्रँड भेटलाय. त्या ब्रँडसाठी एकदा जोरदार टाळ्या. बघा, आपल्या पेटरचे निर्माते DS कदम सर, त्यांना जर माणूस एकदा ऐकल ना तर ते विषय संपला, त्याचा फुल टाइमच मला करणार. त्यातला मी एक आहे. ऑल इंडिया थिएटर ग्रुपचं नाव असते. आपण नशिबान आहोत ना. बघा, सुरुवात कशी करायची काय समजा. आज बाहेरून गेलोय, आज तरी एवढं वजन होतं ना या बिझनेस मध्ये येण्याबद्दल. म्हणजे तरवाडाचं झेंडूच कोण दिलं एवढा मोठा हार मान अवघड. आवडेल ना असं सेलिब्रेशन घ्यायला, फक्त टार्गेट NTCचं ठेवा. बघा, छोटीशी स्टोरी सांगतो माझी. बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर काय होतो, आज काय बदल झालाय आणि तुमच्या जीवनात तीच परिवर्तन होणार आहे. बघा, सर्वसामान्य माणूस तुम्ही आम्ही सर्वजण, आपल्याकडे जोपर्यंत नॉलेज नव्हतं तोपर्यंत काय करत होतो, पैशा मागे धावत होतो, पैशा मागे धावत होतो आणि पैसा सावलीसारखा पळायचा. मला माझं वाय क्लिअर केलं आपल्या महागुरूंनी की बाबा, तुला पैशाच्या मागे लागायची गरज नाही, तू फक्त नॉलेजच्या मागे लाग. आणि माझ्या जीवनातली 3 वर्ष मला एका ट्रेनिंग मध्ये सरांनी उठवलं होतं, सांगितलं होतं किती पैसे आले, किती पैसे आले. सुरुवातीला नाहीत आले म्हणलं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं, मग काय वाटतं तुला, करू वाटतंय का बिझनेस, पैसे नाही आल्यावर नाही करू वाटत म्हणून. त्यांनी माझा वाय एका मिनिटात क्लिअर केला होता. समज म्हणलं, तू गाडीवरनं चाललाय आणि गाडीवरनं पडलाय आणि 3 वर्ष कोम्यात गेला आणि उठलाच नाही, तर चालेल का नाही? चालणार म्हणलं. कोणा वाचून तटतं का नाही, असं समजून कामाला लाग. आणि त्या दिवसापासून निर्णय घेतला, परत वळून बघितलं नाही. आणि TC झालं कोरोनातच, ATC DTC JTC STC. कारण ग्रेट महागुरूंचं आपल्याला झूमच्या माध्यमातून आणि फिजिकल भेट व्हायचे आणि नॉलेज भेटायचं. मला सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, पैसे मागे न लागता तुम्ही, जसं आपल्याला नेहमी सांगितलं जातं की लक्ष्मी या मागे लागून लक्ष्मी भेटत नाही, लक्ष्मी पळत राहते. पण तुम्ही जर सरस्वतीला प्रसन्न केलं तर लक्ष्मी तुमच्या मागे येणार आहे. आणि ही माझ्या आणि मी तेच केलं. त्याचा नतीजा आज तुमच्या पुढे NTC म्हणून उभा आहे. त्या बिझनेसच्या माध्यमातून म्हणसाल तर महिन्याचा इन्कम, हायस्ट इन्कम 6 लाख पेक्षा जास्त घेतलाय. स्वतःची 4 व्हीलर या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर ह्या गोष्टीचं स्वप्नात बी पडत नव्हतं. पण आज हे आपल्या महागुरूंच्या नॉलेजमुळं, त्या सिस्टममुळं पूर्ण होत चाललंय. तुमच्या सर्वांचं व्हावं असं वाटतंय. फक्त एकच करायचं, सिनियरवरचा विश्वास कमी होते. मी तेच केलं, तीच ऐकत गेलो. माझ्या काम करताना माझे एक सूत्र आहे, सांगू. मी माझ्या 2 लाईन आणि माझा अपलाईन, याच्यापेक्षा मला जगच माहित नाही. कोणाचं काय चाललंय मी कधीच बघितलं नाही. तुम्हाला पण तीच करावं लागेल. तयार
येस. तर खरंच बघा आज इतकं भारावून गेलोय, शब्द फुटत नाहीत मला. कारण बघा सिस्टम मध्ये सुरुवात केली आणि आमची इगल टायगर असताना आम्ही सुरुवात होती. आपले महागुरू यायचे अकलूजला आणि एक मीटिंग द्यायची आम्हाला आणि फक्त आमचं स्वप्न जागृत करायचे आणि नॉलेज द्यायचे आणि एक विश्वास द्यायचे, बाबा तुझ्या या गोष्टी पूर्ण होणार. पण आम्हाला विश्वास बसत नव्हता, पण आम्ही त्या विश्वासानं उभं राहायचो आणि परत त्यांचा एक फोन आला की सगळी निगेटिव्हिटी दूर होऊन जायची. असे ग्रेट सिनियर, त्यांच्यासाठी खरंच शब्द नाही. नेहमी सांगतात की स्वप्न बघा 100% स्वप्न पूर्ण होणार. आणि त्यांच्या सांगण्यात त्यांचा जो आशीर्वाद असतो ना, तो खतरनाक असतो. त्यांनी माझं एकट्याच नाही तर लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन केलं. आपलं मन नाही. मी मागाशी पण सांगितलं, या बिझनेस मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मला कोणी म्हणलं असेल तुझी प्रगती होऊ शकते तर ते फक्त आपले भाऊ आहेत. बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर 2 व्हीलर बदलायचे धाडस होत नव्हतं, पण बिझनेस मध्ये आलं, सरांनी स्वप्न जागृत केले आणि एक 2 व्हीलर मी परचेस केली. एवढी पळवली, नंतर एक 4 व्हीलर घेतली. आता ती पण एवढे पळवणार की माझे स्वप्नाची कार्य येणार त्यानंतर. तर मित्रांनो, कुठलीही सुरुवात कठीण असते. फक्त आपल्याकडे जर एक उदाहरण असेल की मी उभा राहिलो तिथं माझं होणार, तर 100% होणार. सुरुवात कठीण आहे, कठीणच राहणार आहे, पण उभा राहावं लागेल. कारण बघा जी सक्सेस झाली ती पण लोकच आहेत, माणसंच आहेत. मी पण माणूस आहे, मी बनू शकतो तर तुम्ही पण माणसं आहेत, तुम्ही पण बनणार. फक्त एक करा, आता उभं राहिलो तर माघारी फिरायचं नाही. मला एक पिक्चर मधला तो उदाहरण आठवते, सांगू. एक पवाड्यातला एक डायलॉग आहे, लहानपणापासून मला पाठे सांगू. की आपण एक पवाडा ऐकतो बघा, गड आला परिचय, बरोबर. बघा ज्यावेळेस तानाजी महाराजांनी गडावर चढतात सैनिकांना घेऊन, मस्के सैनिकांना, आणि पुढचं सैनिक शत्रू सैनिक बघितल्यानंतर तानाजी मालुसरेंचे सैनिक माघारी फिरायचा प्लॅन करतात, वळून बघतात. त्यावेळेस तानाजी मालुसरे सांगतात की मी परतीचा दोर कापून टाकलाय, तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, लढा किंवा उडी टाकून मारा. मी पण या बिझनेस मध्ये आल्यावर परतीचा दोर ठेवला नव्हता. कारण का तर माझा स्वतःवर विश्वास होता आणि स्वतःवरचा आणि सिनियरवरचा विश्वास कधी कमी होऊ नये. चालेल. तर काय बोलावं आता असं झालंय. खरंच ह्या बिझनेसच्या माध्यमातून एक स्वप्न पूर्ण होत चालले. विमानाचा टायर सुद्धा कधी बघितला नव्हता. आज 5-7 वेळा विमान प्रवास झाला. आज मान सन्मान एवढा झाला. मला सांगा, एवढा मान सन्मान कुठे भेटतो मार्केटमध्ये? भेटतोय का? फक्त हेच बॅनर मध्ये भेटते. आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत. जास्त काय बोलत नाही, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.